मग असे वाक्प्रचार आहेत. तर ते वाक्प्रचार कसे असतात? आता सांगितलं मी माझ्या मैत्रिणीची प्रतीक्षा करत होतो. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे, बरोबर की नाही? फिरायला जायला प्रतीक्षा करत होतो. मग असे जे वाक्प्रचार आपण वापरतो आणि भाषा ती अलंकारित करतो आपण, म्हणजे भाषेला जरा वेटेज येतं. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. प्रस्तावना. आपण या पाठात वाक्प्रचारांचे अर्थ समजावून त्यांचा वाक्यात कसा करायचा हे पाहणार आहोत. कैलासवासी होणे, मरण पावणे. अपघातामध्ये सारांश. या पाठात स्पष्टीकरण. कैलासवासी होणे, मरण पावणे. अपघातामध्ये महेश जोशी कैलासवासी झाले. त्यानंतर वापरताना कुठल्या कैलासवासी होणे हे वाक्प्रचार वापरले वाक्य, बरोबर की नाही? काय वाक्य होतं ते सांगा मला. त्याने काय काय वाक्य होतं? कोणाचा मृत्यू झाला, पण कोणाचं? विवेक करणे, विचार करणे. बघा, कोणताही निर्णय विवेक करून घ्यावा. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अर्थ पण सांगायचं, वाक्यात उपयोग करा असं सांगायचं. दोन्ही लिहायचे तुम्हाला, ठीक आहे? तर पुढे अधिक भले होणे, वर्चस्व निर्माण होणे. क्रिकेट क्षेत्रात सचिन तेंडुलकरचे अधिक चालते. पाहणे. परमेश्वर सर्वांना दृष्टी देतो. पाणी सोडणे, त्याग करणे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुखदेव, राजगुरू सुखदेव आणि भगतसिंगचे ते म्हणजे बरोबर वापरले. पूर्ण करण्यासाठी मावळे त्यांच्या अभ्यावचनात राहत असत. शरीराचे रंगीरंगी तुकडे करणे, खूप कष्ट करणे. आपल्या मुलांना योग्य पद्धतीने वाढवण्यासाठी आईवडील आपल्या शरीराचे खूप कष्ट पडणे. स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी केले.